मित्रांनो नमस्कार. मी डॉक्टर शैलेंद्र देवळाणकर, परराष्ट्र धोरण विश्लेषक. मित्रांनो, रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्या भारत भेटीला आता काही तास उरलेत. आज संध्याकाळी प्रेसिडेंट पुतिन हे भारतामध्ये येतील. आज आणि उद्या असे 2 दिवस ते भारतामध्ये असणार आहेत. मित्रांनो, ही जी भेट आहे ही अनेक दृष्टिकोनातून ऐतिहासिक अशा स्वरूपाची भेट आहे. आज संपूर्ण या भेटीच्या संदर्भामध्ये संपूर्ण भारतामध्ये उत्साहाचं वातावरण आहे आणि हे दर्शवतं की भारतीयांची, सर्वसामान्य भारतीयांची रशियाप्रती जी आत्मीयता आहे, एक विश्वास संपूर्ण भारतीयांचा रशियाच्या प्रती आहे, ते याच्यातनं निदर्शनाला येतं. जसं मी यापूर्वीच्या माझ्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की अनेक देशांचे राष्ट्राध्यक्ष, पंतप्रधान हे भारताच्या भेटीवरती येतात, परंतु जो उत्साह आणि जेवढी प्रचंड चर्चा पुतिन यांच्या भारत भेटीविषयीची आहे ती कदाचितच यापूर्वी डोनाल्ड ट्रम्प भारत भेटीवरती आले होते त्याची पण एवढी झालेली नव्हती जेवढी पुतिन यांच्या भारत भेटीची चर्चा होती. आणि ते कारण पण तसं आहे, जशी चर्चा ही भारतामध्ये होती तशीच चर्चा ही रशियामध्ये पण आहे. लक्षात घ्या, मी नेहमीच पुतिन यांना भारताचे मित्र म्हणत गेलो. मित्रांनो, गेल्या 2 दशकांमध्ये भारताच्या भेटीवरती सर्वाधिक काळ किंवा सर्वाधिक वेळा जो व्यक्ती आला, जो राष्ट्रप्रमुख आला, तो म्हणजे व्लादिमीर पुतिन. गेल्या 2 दशकांमध्ये ते भारतामध्ये 10 वेळा आले. आणि जेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी हे 2014 मध्ये पंतप्रधान बनले, त्यानंतर ते 4 वेळा भारताच्या भेटीवरती आले. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे 2022 मध्ये जेव्हा रशिया-युक्रेन युद्ध हे सुरू झालं, त्यानंतर पंतप्रधान मोदी आणि व्लादिमीर पुतिन हे परस्परांशी 16 वेळा बोलले. कदाचितच पंतप्रधान नरेंद्र मोदी कोणत्या एखाद्या नेत्याबरोबर, जागतिक नेत्याबरोबर इतक्या वेळा बोलले असतील किंवा कोणता एखादा जागतिक नेता इतक्या वेळा भारत भेटीवरती आला असेल. अटल बिहारी वाजपेयी 2000 मध्ये पंतप्रधान असताना व्लादिमीर पुतिन भारतात आले होते. त्यानंतर मनमोहन सिंग असताना आणि मग पंतप्रधान मोदींच्या काळामध्ये त्यांच्या व्हिजिट्स या होत गेल्या. पंतप्रधान मोदींची आणि व्लादिमीर पुतिन यांची जी बॉन्डिंग आहे, जी पर्सनल केमिस्ट्री आहे, त्याची सुरुवात ही 2000 मध्ये झाली. 2000 मध्ये अटल बिहारी वाजपेयींच्या नेतृत्वामध्ये जे डेलिगेशन हे रशियाला गेलेलं होतं, त्यावेळेला पंतप्रधान मोदी हे गुजरातचे मुख्यमंत्री होते आणि त्या डेलिगेशनमध्ये पंतप्रधान मोदी होते. म्हणजे ते मुख्यमंत्री असताना गुजरातचे ते व्लादिमीर पुतिनबरोबर त्यांच्या इंटरॅक्शन्स ह्या सुरू झालेल्या होत्या. आणि म्हणूनच ही मैत्री इतकी स्ट्रॉंग आहे की त्यामुळे जगातल्या अनेक नेत्यांना असं वाटतं की रशिया-युक्रेन संघर्ष सोडवण्यामध्ये भारताची भूमिका ही अत्यंत महत्त्वाची असू शकते. मित्रांनो, ही भेट जशी भारत आणि रशिया यांच्या द्विपक्षीय संबंधाच्या दृष्टिकोनातून महत्त्वाची आहे, तसं ह्या भेटीकडे जगाचं लक्ष आहे. कारण आता अनेक युरोपमधले अनेक ॲकॅडमिशियन जे ॲम्बॅसिडर्स पण आहेत, काही तर भारतामध्ये ॲम्बॅसिडर्स आहेत, विशेष करून इंग्लंड, जर्मनी, फ्रान्स ह्या 3 ॲम्बॅसिडर्सनी पुतिनच्या भारत भेटी संदर्भामध्ये संपादकीय लिहिलेले आहेत आणि त्यामध्ये त्यांनी ती टीका पण केलेली आहे. किंबहुना आता हे भारताला अनौपचारिक पद्धतीने हे देश सांगता आहेत की तुम्ही रशिया-युक्रेन संघर्ष सोडवण्यासाठी मदत करा. कारण जो पीस प्लॅन डोनाल्ड ट्रम्प यांनी बनवलेला आहे आणि जो आता युक्रेनला दिलेला आहे, नंतर तो मॉस्कोकडे म्हणजे रशियाकडे तो जाणार आहे, त्या संदर्भात तुम्ही पुतिनला राजी करा. बघा मित्रांनो, जेव्हा 3 वर्षांपूर्वी म्हणजे 24 फेब्रुवारी 2022ला रशिया-युक्रेन संघर्ष सुरू झाला होता, त्यावेळेला हेच युरोपियन देश भारतावरती दबाव टाकत होते आणि भारताला सांगत होते की तुम्ही रशियावरती टीका करा, रशियाचा निषेध करा, व्लादिमीर पुतिनचा निषेध करा. परंतु भारत त्या कोणत्या दबावाला बळी पडला नाही. कारण भारताने सांगितलं की आमची मैत्री ही इंटरेस्ट बेस्ड आहे. सर्वसामान्य भारतीयांसाठी ज्या गोष्टी आवश्यक आहेत त्या आम्ही रशियाकडनं घेतच राहणार. आणि त्यामुळे जे देश भारतावरती दबाव टाकत होते की तुम्ही रशियाचा निषेध करा, ते आता भारताला विनंती करतायत की तुम्ही व्लादिमीर पुतिनला विनंती करा आणि तो पीस प्लॅन ॲक्सेप्ट करायला सांगा आणि कसंही करून हा संघर्ष सुटला पाहिजे. कारण रशिया-युक्रेन संघर्षाची सगळ्यात मोठा परिणाम किंवा त्याची प्रचंड मोठी किंमत कोणाला चुकवावी लागते आहे, तर ती या युरोपियन देशांना चुकवावी लागते, विशेष करून पश्चिम युरोपीय देशांना चुकवावी लागते. कारण रशिया हा पश्चिम युरोपचा नॅचरल गॅस आणि ऑइलचा सगळ्यात मोठा स्रोत आहे. जर्मनीमध्ये आणि रशियामध्ये डायरेक्ट पाईपलाईन आहेत ऑइलच्या आणि नॅचरल गॅसच्या.
आणि त्यामुळे यांना प्रचंड मोठा झटका बसलेला आहे या सगळ्या युरोपियन देशांना, आणि ते आता भारताची मनधरणी करताना आपल्याला दिसून येत आहेत. त्यामुळे या भेटीकडे जगाचं लक्ष हे लागून आहे. आता मित्रांनो बघा, या भेटीच्या पूर्वी एक फार मोठी घडामोड घडली आहे, आणि ही घडामोड घडली रशियामधनं. रशियाची जी संसद आहे, जी ड्युमा म्हणून ओळखली जाते, या संसदेमध्ये काल एक अत्यंत महत्त्वाचा ठराव घेण्यात आला, आणि या ठरावाच्या माध्यमातून 2 अतिशय इम्पॉर्टंट महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. त्यातला पहिला निर्णय हा असा आहे की जे अतिशय संवेदनशील तंत्रज्ञान आहे डिफेन्स सेक्टरमधलं, ते भारताला हस्तांतरित करण्यासंदर्भामधलं, या संदर्भातला एक ठराव घेण्यात आला. आणि त्याचप्रमाणे दोन्ही देशांमधले संरक्षण संबंध आणखीन घनिष्ठ व्हावेत या दृष्टिकोनातून रशियाचे एअरपोर्ट्स आणि रशियाचे पोर्ट्स हे भारताला वापरण्यासंदर्भामध्ये, आणि भारताचे एअरपोर्ट्स आणि पोर्ट्स हे रशियाला वापरण्याच्या संदर्भामध्ये एक अतिशय महत्त्वपूर्ण ठराव संसदेमध्ये घेण्यात आला. आणि या संसदेच्या माध्यमातून व्लादिमीर पुतीन यांनी पुन्हा एकदा अधोरेखित केलं की भारत हा आमचा अतिशय जवळचा आणि अत्यंत विश्वासार्ह अशा प्रकारचा मित्र आहे. आणि मित्रांनो, हा देखील मेसेज आपण जगाला देण्यासाठी या माध्यमातून यशस्वी ठरलो आहोत की जरी आमच्यावरती डोनाल्ड ट्रम्प यांनी निर्बंध टाकलेले असले, 50% टॅरिफ लावलेला असला, आणि त्याच्यामुळे आमचा अमेरिकेबरोबरचा जो साधारणतः $32 अब्ज जो एक्सपोर्ट आहे गुड्समधला, तो अफेक्ट झाला असला, तरी देखील आम्हाला फारसा फरक पडत नाही. कारण आम्हाला इतर ॲव्हेन्यूज किंवा इतर अनेक माध्यमं उपलब्ध आहेत की ज्याच्या माध्यमातून भारत आपली निर्यात वाढवू शकतो. त्यामुळे जगाचं लक्ष या भेटीकडे लागलेलं आहे. आणि रशियाच्या ड्युमानी जे निर्णय घेतले काल, त्या निर्णयाच्या माध्यमातून असं दिसून येतं की या भेटीमधनं काहीतरी सबस्टॅन्शियल ह्या गोष्टी बाहेर येणार आहेत. आता मित्रांनो, हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे की भारताची रशियाकडनं काय अपेक्षा आहे आणि रशियाची भारताकडनं काय अपेक्षा आहे, या दोन्ही गोष्टी आपल्याला लक्षात घेणं अत्यंत गरजेचं आहे. म्हणजे भारताच्या बाजूने कोणते मुद्दे महत्त्वाचे असतील आणि रशियाच्या बाजूने कोणते मुद्दे महत्त्वाचे असतील. आपण पहिले भारताचा विचार करू. भारताच्या दृष्टिकोनातनं सगळ्यात टॉप प्रायोरिटीज काय आहेत? तर भारताची पहिली प्रायोरिटी किंवा पहिली प्राथमिकता ही प्रामुख्याने व्यापार आणि आर्थिक दृष्टिकोनातनं आहे. आणि ती यासाठी आहे की डोनाल्ड ट्रम्पनी आपल्यावरती साधारणतः 50% टॅरिफ लावल्यामुळे आपले एकूण 4 सेक्टर्स जे आहेत ते अफेक्ट झाले आहेत. त्यामध्ये प्रामुख्याने जेम्स आणि ज्वेलरीज आहेत, गारमेंट्स आहेत, चामड्याच्या वस्तू आहेत, ॲग्रिकल्चर प्रॉडक्ट्स आहेत, आणि इंजिनिअरिंग गुड्स आहेत, ज्याच्यामध्ये ॲटो कंपोनंट्स हा एक महत्त्वाचा भाग येतो. आणि त्यामुळे त्याचा परिणाम हा प्रामुख्याने आपल्या हे जे मी सेक्टर सांगितले तुम्हाला, हे सगळे लेबर इंटेन्सिव्ह सेक्टर्स आहेत की ज्याच्यामध्ये सर्वसामान्य कामगार हा त्याच्यामध्ये आपल्या उपजीविकेचं ते साधन म्हणून त्याच्याकडे पाहतो, आणि विशेष करून गारमेंटच्या बाबतीमध्ये, ॲपॅरल्सच्या बाबतीमध्ये. त्यामुळे आता आपली प्राथमिकता काय आहे, तर आपला जो लॉस हा सध्या अमेरिकेच्या बाजूने होतो आहे एक्सपोर्टच्या दृष्टिकोनातनं, तो कसा रशियाच्या माध्यमातून भरून काढता येईल. आता आर्थिक आणि व्यापारी दृष्टिकोनातनं प्राथमिकता यासाठी आहे की जर आपण आजचा भारत आणि रशियामधला व्यापार पाहिला, तर तो व्यापार साधारणतः $62 अब्ज पर्यंतचा व्यापार आहे, दोन देशांमधला आत्ताचा व्यापार. अर्थात यामध्ये एक कमालीचं वैशिष्ट्य आहे, आणि ते म्हणजे भारत केवळ 5 अब्जच्या वस्तू रशियाला निर्यात करतो, आणि उरलेल्या सगळ्या गोष्टी ह्या भारत रशियाकडनं म्हणजे जवळपास $57 अब्ज वस्तू ह्या भारत रशियाकडनं आयात करतो. अर्थात हा व्यापार गेल्या 3 वर्षात वाढला. तो कसा वाढला? कारण आपण रशियाकडनं $56 अब्ज म्हणजे ह्या $57 अब्ज ज्या वस्तू आपण रशियाकडनं आयात करतो, त्यापैकी सगळ्यात मेजर कंपोनंट जो आहे तो हायड्रोकार्बनचा म्हणजे एनर्जी सेक्टरचा आहे, आणि जे आपण रशियाकडनं आयात करतो $56 अब्ज. आणि मग त्यानंतर आपण रशियाकडनं जेम्स आणि ज्वेलरीच्या बाबतीमध्ये असेल किंवा काही सगळ्यात महत्त्वाचं फर्टिलायझर्स, आपण युरिया हा रशियाकडनं मोठ्या प्रमाणावरती आपण आयात करतो, आणि मग नंतर न्यूक्लिअर एनर्जीच्या बाबतीमध्ये आहे. परंतु भारत जी रशियाला निर्यात करतो, आपण जो माल रशियाला पाठवतो, त्यामध्ये प्रामुख्याने इंजिनिअरिंग गुड्स हा एक महत्त्वाचा कंपोनंट आहे. त्यानंतर काही केमिकल्सचा भाग आहे. ह्या 2 गोष्टी आपल्या प्रामुख्याने रशियाला निर्यात होतात. पण आता भारताला काय पाहिजे आहे की जर ही प्रचंड मोठी व्यापार तूट जी आहे, जी रशियाच्या पक्षामध्ये आहे, कारण भारताकडनं अतिशय कमी निर्यात होती आणि आपण मॅक्सिमम गोष्टी रशियाकडनं आयात करतो, त्यामुळे जी व्यापार तूट प्रचंड मोठी निर्माण झालेली आहे, ती जर कमी करायची असेल तर प्रामुख्याने रशियाचं जे मार्केट आहे त्याचा ॲक्सेस भारताला मिळणं गरजेचं आहे. आणि विशेष करून हे 4 सेक्टर जे मी म्हटलं,
म्हणजे भारताचे गार्मेंट्स आणि ॲपॅरल्स, भारतामध्ये बनणाऱ्या चामड्याच्या वस्तू, जेम्स आणि ज्वेलरीज हा सगळ्यात महत्त्वाचा सेक्टर आहे. आणि ॲग्रिकल्चर प्रॉडक्ट्स आणि डेअरी प्रॉडक्ट्स, फिशरीज, विशेष करून भारताचे जे श्रिम्प, आंध्र प्रदेशमध्ये ज्या श्रिम्पचं उत्पादन व्हायचं आणि जे आपण अमेरिकेला निर्यात करायचो, ते आता श्रिम्पचं मोठं मार्केट आपल्याला रशियाच्या दृष्टिकोनातून मिळू शकतं. मुख्य म्हणजे गार्मेंट्स आणि ॲपॅरलच्या दृष्टिकोनातून रशिया आपल्यासाठी फार महत्त्वाचा असणार आहे. आणि म्हणून ह्या भेटीमध्ये प्रामुख्याने व्यापार तुटीवरती चर्चा होण्याची शक्यता आहे. आणि भारत हा प्रामुख्याने रशियन मार्केटमध्ये अधिकाधिक ॲक्सेस कसा मिळवता येईल या दृष्टिकोनातून प्रयत्न करेल. त्यामुळे ट्रेड हा आणि इकॉनॉमी हा सगळ्यात मोठा आस्पेक्ट असेल जो भारताच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचा आहे. दुसरा असा भारताच्या दृष्टिकोनातून तो डिफेन्सच्या बाबतीमध्ये आहे. जसं मित्रांनो मी तुम्हाला यापूर्वी पण सांगितलेलं होतं की आजही भारताच्या एकूण जो सगळा संरक्षण क्षेत्रामधला इम्पोर्ट आहे किंवा आपलं जे मिलिटरी हार्डवेअर आहे, ऑलमोस्ट 65% प्लस आपण रशियन मेड आहे. आपण रशियाकडनं ते घेतो. म्हणजे आपले फायटर प्लेन्स असतील, Su-31 MKI असेल किंवा T-90 टँक्स असतील किंवा S-400 अँटी बॅलिस्टिक मिसाईल असेल, हे प्रामुख्याने आपण रशियाकडनं घेतलेलं आहे. इव्हन ब्राह्मोसचा उल्लेख केलेला होता की ब्राह्मोस जे क्षेपणास्त्र आहे, जे सुपरसॉनिक क्षेपणास्त्र आहे आणि जे भारत आता एक्सपोर्ट करतो आहे, भारतात ते भारतीय बनावटीचं आहे ते, आणि भारत आता एक्सपोर्ट करतो आहे. विशेष म्हणजे इंडोनेशियाचे डिफेन्स आणि फॉरेन मिनिस्टर भारताच्या भेटीवर येऊन गेले. आपण इंडोनेशियाला ते निर्यात करतो आहे, फिलिपाईन्सला आपण ते निर्यात करतो आहे आणि अनेक साऊथ ईस्ट एशियन देशांना आपण ते निर्यात करतो आहे. हा प्रामुख्याने हे तंत्रज्ञान जे आहे हे तंत्रज्ञान रशियाने आपल्याला हस्तांतरित केलं आहे. आता डिफेन्स सेक्टरमध्ये आपल्या कोणत्या 3 प्रमुख मागण्या आहेत, तर त्यातलं पहिली मागणी अशी आहे की जो S-400 अँटी बॅलिस्टिक मिसाईल सिस्टम आहे, हे सध्या आपल्याकडे एकूण 2 आहेत ज्या आपण रशियाकडनं परचेस केलेल्या आहेत आणि आता आपली टोटल रिक्वायरमेंट ही 10ची आहे. म्हणजेच अजूनही आपल्याला एकूण 8 S-400 अँटी बॅलिस्टिक मिसाईल सिस्टम ह्या रशियाकडनं पाहिजे आहे आणि त्या फार महत्त्वाच्या आहेत. कारण ऑपरेशन सिंदूरमध्ये ब्राह्मोस मिसाईल आणि S-400 यांचा मोठ्या प्रमाणावर वापर झाला. आणि लक्षात ठेवा मित्रांनो की S-400 या अँटी बॅलिस्टिक मिसाईल सिस्टम जी रशियन बनावटीची आहे, तिने कोणाचे क्षेपणास्त्र याच्यामध्ये पूर्णपणे नियंत्रित केले किंवा उद्ध्वस्त केले ते म्हणजे चायना आणि तुर्कस्तान. चायनाचे क्षेपणास्त्र जे पाकिस्तानी वापरले ऑपरेशन सिंदूरमध्ये, तुर्कस्तानचे क्षेपणास्त्र जे पाकिस्तानी वापरले, त्यांना पूर्णपणे नेस्तनाबूत करण्याचं काम S-400 या अँटी बॅलिस्टिक मिसाईल सिस्टमने केलं. त्यामुळे आपल्याला आणखीन अँटी बॅलिस्टिक मिसाईल सिस्टम पाहिजे आहेत, जो S-400चा 10ची आपली रिक्वायरमेंट आहे. त्यानंतर त्याचं एक ॲडव्हान्स व्हर्जन आहे आणि ज्या संदर्भामध्ये ज्याला S-500 असं म्हणतात आणि ज्या संदर्भात काल रशियाच्या पार्लमेंटमध्ये म्हणजे ड्युमामध्ये एक महत्त्वपूर्ण निर्णय हा घेण्यात आला आणि त्याचं तंत्रज्ञान भारताला कसं हस्तांतरित करता येईल, त्यामुळे आपल्याकडे त्याची पण चर्चा ही पुतीन यांच्या भेटीदरम्यान होण्याची शक्यता आहे. तिसरा जो महत्त्वाचा आहे तो म्हणजे फायटर जेट, ज्याला 5th जनरेशन फायटर जेट किंवा स्टिल्थ टेक्नॉलॉजी असं म्हणतात, ते म्हणजे Su-57. आणि हे जे Su-57 आहे हे अत्यंत जगातलं एकदम पॉवरफुल अशा प्रकारचं हे फायटर जेट आहे. म्हणजे ज्याची तुलना ही अमेरिकेच्या F-35 बरोबर होती. त्यामुळे हे सुद्धा याचं पण तंत्रज्ञान आपल्याकडे हस्तांतरित करणं आणि भारत आणि रशिया यांच्यामधलं जॉईंट प्रोडक्शन या सगळ्या डिफेन्स इक्विपमेंटचं होणं हे देखील मुद्दे प्रायोरिटीवर असणार आहेत. तिसरा जो मुद्दा आहे तो म्हणजे न्यूक्लिअर एनर्जीचा, विशेष करून सिव्हिलियन न्यूक्लिअर एनर्जी. या संदर्भामध्ये आता संसदेचं हिवाळी अधिवेशन चालू आहे आणि यामध्ये एक महत्त्वाचं विधेयक यावेळेला संसदेमध्ये मांडलं जाणार आहे सिव्हिलियन न्यूक्लिअर ॲग्रीमेंटच्या संदर्भामध्ये. मित्रांनो, ही फार महत्त्वाची बाब की न्यूक्लिअर एनर्जी विशेष करून शांतता कार्यासाठी जी न्यूक्लिअर एनर्जी अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. आपल्याकडे जो कुडानकुलमचा सगळ्यात मोठा न्यूक्लिअर प्रोजेक्ट आहे सिव्हिलियन न्यूक्लिअर एनर्जीचा, तो रशिया पुरस्कृत आहे. त्यामुळे आणखी अधिकाधिक आपल्याला रशिया पुरस्कृत न्यूक्लिअर एनर्जी, मग त्या टेक्नॉलॉजी असेल, युरेनियमचा सप्लाय असेल, या सगळ्याच गोष्टी आपल्याकडनं रशियाकडनं आपल्याला अपेक्षित आहेत. त्यामुळे तिसरा मुद्दा हा देखील चर्चेचा असण्याची शक्यता आहे. चौथा मुद्दा रशियाकडनं जर आपण विचार केला तर रशियाला एक ॲश्युरन्स पाहिजे आहे आणि तो म्हणजे जे $56 बिलियन तेल आपण गेल्या 3 वर्षांमधनं रशियाकडनं आयात करतो आहोत, हे प्रामुख्याने डोनाल्ड ट्रम्पच्या दबावामुळे येत्या काळामध्ये कमी होण्याची शक्यता आहे. आणि त्यासाठी स्पेसिफिकली 25% टॅरिफ डोनाल्ड ट्रम्पने आपल्यावरती लावलेला आहे. त्यामुळे ही शक्यता आहे की आता त्यातनं मार्ग, कारण भारत कदाचित रशियाकडचा इम्पोर्ट जो आहे, आपण जे ऑइलचा इम्पोर्ट करतो आहोत, तो कमी होण्याची शक्यता येत्या काळामध्ये आहे. म्हणजे आता खरं तर मागच्या महिन्यापर्यंत तो भरपूर इम्पोर्ट होता, म्हणजे जवळपास 7.5 लाख बॅरल्स प्रति दिवशी आपण रशियाकडनं आजही
तेल आयात करतो, पण भविष्यामध्ये ते कमी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे त्याची एक प्रकारची ॲश्युरिटी म्हणा किंवा एक त्याच्यामधनं कोणतं तरी ॲश्युरन्स हा भारताकडनं रशियाला पाहिजेला आहे आणि तो एक त्यांच्यासाठी महत्त्वाचा भाग आहे. त्यामुळे रशियाकडनं ती प्राथमिकता ही प्रामुख्याने असू शकते. दुसरं म्हणजे त्यांना भारताकडनं काही इंजिनिअरिंग गुड्स, केमिकल्सच्या बाबतीमध्ये काही ॲश्युरन्सेस पाहिजेला आहेत. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता हे जे तेलाचं पेमेंट आहे, जे आपण अजून फार कमी तेलाचं पेमेंट हे रशियाला केलं आहे, आता मुद्दा लक्षात घेणं आपल्याला गरजेचं आहे. जो भारत प्रामुख्याने मागणी करू शकतो आणि ते म्हणजे भारताला जे पेमेंट तेलाचं करायचं आहे ते रुबलमध्ये, ते डॉलरमध्ये न करता ते रुबलमध्ये करावं किंवा रुपयामध्ये करावं, हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे. आता लोकल करन्सी म्हणजे रशियाची करन्सी रुबल आहे, भारताची करन्सी रुपया आहे. यामध्ये दोघांमधला व्यापार जर झाला तर रुपयाला चालना मिळेल, हे लक्षात घेणं आपल्याला गरजेचं आहे. कारण आपण अधिकाधिक व्यापार हा रुपयामध्ये करणं, डॉलरला थोडंसं बाजूला टाकून हे करणं गरजेचं आहे. हे मी का उदाहरण तुम्हाला देतोय, कारण जर तुम्ही चीन आणि रशिया यातला व्यापार पाहिला दोघांमधला, तर हा साधारणतः 242 अब्जचा आहे. भारताचा आणि त्यांचा व्यापार 62 अब्ज आहे. आपल्या चौपट पाचपट व्यापार हा रशिया आणि चीनमधला आहे. परंतु तो व्यापार जो आहे तो डॉलरमध्ये होत नाही. तो व्यापार चीनची करन्सी युआन आणि रशियाची करन्सी रुबल याच्यामध्ये होतो. आणि त्यामुळे तसाच मॉडेल हे आपल्या बाबतीत रेप्लिकेट होऊ शकतं का, हा एक महत्त्वाचा भाग आहे. कदाचित आपल्याकडचा रुपया रशियाला फारसं उपयोगी पडणार नाही, पण त्या मोबदल्यामध्ये आपण काही वस्तू रशियाला देऊ शकतो. जसं आपण इराणला यापूर्वी करायचो. आपण इराणला वस्तू द्यायचो, कारण इराण हा एकमेव असा देश आहे की ज्याच्याबरोबर रुपयामध्ये आपण ट्रेड करायचो. इराणकडनं जेव्हा आपण तेल घ्यायचो, नंतर आपण ते तेल घेणं इराणकडनं बंद केलं. त्यामुळे हे पण चर्चेचे मुद्दे असण्याची शक्यता नाकारता येत नाही. मुळातच मुद्दा असा आहे की जागतिक दृष्टिकोनातून, आर्थिक दृष्टिकोनातून, सामरिक दृष्टिकोनातून व्लादिमीर पुतीन यांची भारत भेट ही अत्यंत महत्त्वाची आहे. आणि त्याच्यातनं एक पद्धतीचा प्रचंड विश्वास जो पुतीन यांना भारताच्या संदर्भात आहे, ज्याचा उल्लेख मी पहिल्या व्हिडिओमध्ये केलेला होता आणि जो फार महत्त्वाचा आहे की त्यांना माहिती आहे की भारत हा इंटरनॅशनल क्रिमिनल कोर्टच्या ट्रिटीवरती सिग्नेटरी नाही आहे आणि भारतामध्ये पुतीन यांना कसलाही धोका नाही आहे. कारण जसं मी तुम्हाला सांगितलं 2022 नंतर व्लादिमीर पुतीन फार कमी देशांच्या भेटीवर गेले. मग चायना असेल, नॉर्थ कोरिया असेल आणि काही सेंट्रल एशियन रिपब्लिक्स आहेत आणि त्यानंतर ते भारताच्या भेटीवरती येत आहेत. हा एक आपल्या जुन्या मित्राबरोबरचा प्रचंड विश्वास जो आहे तो याच्या माध्यमातून अभिव्यक्त होतो. आणि म्हणूनच भारत आणि रशिया ज्यांची मैत्री टाईम टेस्टिंग आहे, म्हणजे गेल्या अनेक दशकांपासून हा आपल्या पाठीशी उभा राहणारा देश आहे. आणि आता रशिया जेव्हा अडचणीमध्ये आहे तेव्हा आपण रशियाच्या पाठीशी आहोत. बघा आता परिस्थिती बदलली आहे. पूर्वी रशियाची इकॉनॉमी मोठी इकॉनॉमी होती, पण आता जर तुम्ही बघितलं तर रशियाच्या अर्थव्यवस्थेचा आकार आपल्या 50% देखील नाही आहे. रशियाचा फॉरेक्स जो आहे हा जेमतेम $300 बिलियन आहे, आपला $700 बिलियन फॉरेक्स आहे. त्यामुळे आपण आता खरं तर अप्पर हँडला आहोत. पण असं असतानाही भारत कधीही उपकार कोणाची विसरत नाही. जे रशियाने आम्हाला मदत आमच्या काश्मीरच्या प्रश्नावरती केली आणि आमची बाजू उचलून धरली, आपण त्याची परतफेड आता करतो आहोत. त्यामुळे मित्रांनो, ही भेट अतिशय महत्त्वपूर्ण आहे. रशियाबरोबर आपलं भावनिक नातं आहे आणि ते भावनिक नातं असल्यामुळे आपण ह्या सगळेजण व्लादिमीर पुतीन यांच्या भेटीकडे अतिशय सकारात्मक दृष्टिकोनातून पाहतो आहोत. दोन्ही देश अधिकाधिक जवळ यावेत आणि त्याच्या माध्यमातून जो टेंटलायझिंग ट्रायँगलचा उल्लेख मी केला होता माझ्या पहिल्या व्हिडिओमध्ये, की चायना, रशिया आणि इंडिया हे तिघंजणं मिळून 21व्या शतकामध्ये आशिया खंडाला एक नवं नेतृत्व देऊ शकतात, त्या दृष्टिकोनातून प्रयत्न होणं गरजेचं आहे.